का पहिलं टॉपिक आहे आपलं चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन इन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. Introduction. Gone are the day when accounts used paper ledger books and a sharp pencil to recording accounting entries. म्हणजे काही वर्षापूर्वी कसं होतं जुन्या काळात की एक पेपर घ्यायचा, त्याच्यावर लेजर बुक बनवायचं, एक पेन्सिल घ्यायची आणि अकाउंटच्या एंट्र्या करायच्या. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हॅज बिकम कॉमन प्लेस in the many firms, from fortunate 100 companies all the way down to one person solopreneur business. म्हणजे आता काय झालं कम्प्युटर अकाउंटिंग मुळे की एक व्यक्ती हा एका वेळेस 100 कंपन्याचं अकाउंटिंगची नोंदणी करू शकतो. ड्यू टू द इंटरनेट and the availability of both online the desktop based system, the cost of accounting software has come way down and some vendors even offer scale down online bookkeeping system at no cost. म्हणजे आता काय झालं कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मुळे आपण डेस्कटॉपवर वेगवेगळे सॉफ्टवेअरचा उपयोग करून आपण अकाउंटिंगचे कामं करू लागलो आणि त्याचबरोबर हे कामं करत असताना आपल्याला खर्च हा कमी प्रमाणात लागायला लागला किंवा खर्चच लागत नाही असं म्हणणं आहे त्याचं. While this system may have some limitation such as not being able to track inventories, they typically provide enough functionality for smaller or service based business such as consulting and other service related firm. म्हणजे काय झालं अकाउंटिंग सिस्टीम मुळे काही लिमिटेशन राहिलं नाही, आपण मोठ्या प्रमाणात आपल्या अकाउंटिंगचे कामं करू लागलो. छोटे बिझनेस असो मोठे बिझनेस असो त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करू लागलो. आता याची डेफिनेशन काय? अ कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सॉफ्टवेअर डिझाइन टू ट्रॅक ऑल ऑफ युअर कंपनीज अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स with the goal of producing financial output for the monthly report. म्हणजे कम्प्युटर अकाउंटिंग मध्ये काय झालं की असं एक सॉफ्टवेअर डिझाईन करण्यात आलं ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्याला प्रोडक्शनचा रिपोर्ट भेटायला लागला की त्याने आउटपुट किती माल केला, त्याचं टार्गेट काय आहे हे त्याला कळायला लागलं. अॅन्युअली फायनान्शियल स्टेटमेंट्स, वार्षिक अॅन्युअली स्टेटमेंट भेटायला लागलं वित्तीय खर्चाचं. टॅक्स रिटर्न इन्फॉर्मेशन, आपल्याला किती टॅक्स रिटर्न करायचा, किती टॅक्स भरायचा याची पण माहिती त्यामध्ये भेटायला लागली. अँड अदर रिपोर्टिंग कन्फिगरेशन यूज टू अनालाइज युअर कंपनीज ऑपरेशन्स. आणि वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे असे रिपोर्ट आपल्याला त्याच्यात भेटायला लागले. इफिशियन्सी अँड प्रोबॅबिलिटी, आणि महत्वाचं कसं की ते करेक्ट आणि एकदम बरोबर भेटायला लागले. म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, संभाव्यतेमध्ये आपल्याला काय काय बदल करायचे हे पण याच्यात लक्षात यायला लागले. ही त्याची डेफिनेशन. अजून कोणाला काय अडचण? आवाज येत नाहीये का? काय काय आवाज येतो का? हॅलो, आवाज येत नाही का किरण? हॅलो हॅलो, आवाज येतो का नाही? हॅलो हॅलो, येतो आवाज? येतोय सर. येतो सर आवाज. ठीक आहे ठीक आहे, ओके. सर स्क्रीन द्यास ना सर, स्क्रीन शेअर, स्क्रीन शेअरिंग केली का सर तुमचं? चालू आहे स्क्रीन तर. स्क्रीन कोरी दिसायला आली मला तो कोरी.
हो सर. सर मला दिसा नाही. आता पुढचा पॉइंट आहे फ्युचर्स ऑफ कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग इन्व्हायरमेंट. म्हणजे कॅम्प्युटर अकाउंटिंगचं इन्व्हायरमेंट कसं पाहिजे भविष्यात. त्यामध्ये दिलेला आहे कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम इज सॉफ्टवेअर दॅट हेल्प्स बिझनेस टू मॅनेज द बिग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. याचा अर्थ काय होतो की कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करत असताना त्याचं सॉफ्टवेअर असं बनवलेलं आहे की जे मोठा व्यवसाय आहे त्याचे मोठे वित्तीय लेखाकर्माचे ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये आपल्याला कव्हर करता येईल. डाटा त्याची माहिती तयार करता येईल. रिपोर्ट्स त्याचे मोठमोठे रिपोर्ट्स तयार करता येईल. स्टेटमेंट्स त्याचे स्टेटमेंट तयार करता येईल विथ हाय इफिशियन्सी. म्हणजे किती मोठ्या प्रमाणातला सॉफ्टवेअर डाटा असला, किती मोठ्या प्रमाणातले लेखाजोखे असले, हे सगळे आपल्याला कॅम्प्युटर अकाउंटिंग मध्ये आपल्याला तयार करता येतील. स्पीड त्याला स्पीड राहील. बॅटरी अॅक्युरेसी, बॅटरी क्वालिटी वर्क, बेटर क्वालिटी वर्क, लोअर ऑफ. आणि हे सगळं करत असताना आपल्याला खर्च हा खूप कमी प्रमाणात लागणार आहे. बेटर इफिशियन्सी अँड ग्रेटर अॅक्युरेसी म्हणजे कार्यक्षमता पण खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याची अॅक्युरेसी म्हणजे बरोबरता किंवा अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न हा कॅम्प्युटर अकाउंटिंग मध्ये केला जातो. मिनिमम एरियाज आर सम ऑफ द ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅम्प्युटर. आणि कमीत कमी चुका होती. चुका का होती? जर आपल्याकडून चूक एंट्री केल्या गेली तर चुका होण्याची शक्यता आहे. पण सॉफ्टवेअर हे परफेक्ट असतं. आपण कसं काम करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आपण ग्रुपच चूक निवडला तर मग चूक होऊ शकते. म्हणजे कमीत कमी चुका होण्याचे चान्सेस हे अकाउंटिंग मध्ये राहणार आहे. लेट्स अस लर्निंग मोर अबाउट कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग एन्व्हायरमेंट. आणि त्याच्यामुळे आता सगळ्यात जास्त वातावरण कसं झालंय कॅम्प्युटर अकाउंटिंगचं झालेलं आहे. कळालं का एवढा मुद्दा? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. त्यानंतर धिस अकाउंटिंग सिस्टीम अँड इट्स अवेअरनेस अमंग entities have become a necessity in the present environment. आताची जी काळाची गरज आहे, सध्याचं जे वातावरण आहे, ह्या वातावरणामुळे अकाउंटिंग सिस्टीम ही अत्यंत महत्वाची आहे. बिझनेस ऑफ व्हॉट एव्हर फाइल्ड अँड साईज आर शिफ्टिंग फ्रॉम द प्रॅक्टिस ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग मॅन्युअली. पहिले काय होतं की अकाउंटिंग हे मॅन्युअली करायचे, पण आता काही गरज राहिलेली नाही. आता कॅम्प्युटरचं अकाउंटिंग महत्वाची आहे. The manually process is more time consuming and exposed to human errors. जी माणसाने किंवा हाताने जी अकाउंटिंग केली जाते जुनी पद्धत, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टाइम लागतो आणि चुकाही होण्याच्या शक्यता आहे. स्टोरेज अँड रिट्रायवल ऑफ डाटा अँड जनरेशन ऑफ अ रिपोर्ट कॅन नॉट बी अनश्युअर्ड इन रिअल टाइम इन द ट्रेडिशनल सिस्टीम. स्टोरेज म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात अकाउंटिंगचं स्टोरेज आपल्यामध्ये कम्प्युटरमध्ये ठेवू शकतो आणि कधीही त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. जुन्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी यायच्या. कारण की प्रत्येक वर्षाचं लेखापुस्तक तयार करायचं, त्याच्या नोंदणी करायच्या, त्याचे पुस्तकं जपून ठेवायचे, त्याला खूप मोठा टाइम जायचा. परत पुस्तकं शोधायचे, त्याच्यात वेळ जायचा. पण कॅम्प्युटर अकाउंटिंग मध्ये काय झालं की आपण वर्ष टाकलं, तारीख टाकली की लगेच आपल्याला डाटा अवेलेबल भेटायला. म्हणजे स्टोरेजची कॅपॅसिटी जास्त झाली आणि लवकरात लवकर आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. देअर इज अ नीड टू शिफ्ट टू कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. सध्याची काळाची कॅम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम ही गरज आहे. दे हॅव इम्प्रूव्ड बिझनेस टू प्रोजेक्ट ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स. आणि आपण तयार केलेला रिपोर्ट हा परफेक्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न किंवा कॅम्प्युटर अकाउंटिंगमुळे होत असतो. आलं लक्षात? आवाज येतोय का? हो येतो. सर. पुढचा मुद्दा सिंपल अँड इंटिग्रेटेड. काय
simple and integrated. It helps all business by automating and integrated all the business activities. Such activities may be sales, finance, purchase, inventories, manufacturing, etc. आताच्या अकाउंटिंग मुळे काय फायदा व्हायला लागला की आपण माल विकला, याची ऍक्टिव्हिटी आपण त्याच्यात करायला लागलो. फायनान्स, लोकांकडून पैसा घेतला, त्याची नोंद व्हायला लागली. परचेस, खरेदी केली, त्याची नोंद व्हायला लागली. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉकची नोंद व्हायला लागली. आणि मॅन्युफॅक्चरिंग, आपण माल किती उत्पादन केला याची पण आपण त्याच्यात नोंद करायला लागलो. इट्स ऑल्सो फॅसिलिटीज द अरेंजमेंट ऑफ अॅक्युरेट अँड अप टू डेट बिझनेस इन्फॉर्मेशन इन अ readily युजेबल फॉर्म. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की आपण रोजचा हिशोब रोजची रोज अप टू डेट म्हणजे प्रत्येक तारखेनुसार आपल्याकडे आपला हिशोब हा तयार राहायला लागला. आपण कोणतीही तारीख टाकली की आपल्याला त्या अकाउंटिंग मध्ये आपल्याला त्याचा हिशोब भेटतो. आणि आपलं काम किती झालं, किती माल शिल्लक आहे, किती माल खरेदी केला, किती माल विकला, किती माल तयार करायचा आहे, किती मालाचं प्रोडक्शन चालू आहे, किती क्लोजिंग माल आहे, कोणाकोणाकडे पैसे आहेत, कोणाकोणाकडून पैसे यायचे आहेत, या सर्व नोंदी आपल्याला अप टू डेट आपल्याला तयार करता यायला लागल्या. आलं इतकं लक्षात? वृषाली, हो सर, आलं लक्षात. जो पुढचा मुद्दा, जो का पुढचा मुद्दा, हो हो सर. Yes, sir. पुढचा मुद्दा आहे accuracy and speed. Computerized accounting has customized temples for user which always fast and accurate data entry. कॅम्प्युटर अकाउंटिंग मुळे काय झालं की आपण जे एंट्री करतोय त्या फास्ट व्हायला लागल्या, म्हणजे फटाफट एंट्री व्हायला लागल्या आणि डाटा पण आपल्याला व्यवस्थित भेटायला लागला. दोज आफ्टर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इट्स जनरेट इन्फॉर्मेशन अँड रिपोर्ट ऑटोमॅटिकली. आपण ज्या एंट्री केल्या त्याचे रिपोर्ट ऑटोमॅटिकली तयार व्हायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ आपण माल विकला, माल विकल्यावर एंट्री काय घेतो आपण, जनरल एंट्री काय असते माल विकल्यावर, कोण सांगतं? टू गुड्स माल विकल्यावर एंट्री काय येते? कॅश Cash account अकाउंट debit. Cash account debit. Cash account debit. टू गुड्स अकाउंट. Account debit. आपण जर कम्प्युटर मध्ये एंट्री घेतली कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, गुड्स तर हे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर काय व्हायला लागलं, ऑटोमॅटिकली त्याचा रिपोर्ट तयार व्हायला लागला. काय रिपोर्ट व्हायला? कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स लिहिल्या चाललं, गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश, म्हणजे त्याचं लेजर बनायला लागलं. लेजर बनलं ऑटोमॅटिकली काय व्हायला, पैसे किती शिल्लक राहिले, किती दिले, रिपोर्ट व्हायला लागला. आणि याच्यामुळे काय व्हायला लागलं, कॅशबुक तयार व्हायला लागलं, त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स तयार व्हायला लागलं. म्हणजे पहिले काय करायचो आपल्या जुन्या पद्धतीमध्ये, आपण एंट्री घ्यायचो पहिले जनरल एंट्रीत कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. नंतर कॅशचं लेजर ओपन करायला लागलो, गुड्सचं लेजर ओपन करायला लागलो, मग तिथं त्याच्या एंट्र्या घ्यायला लागलो. त्या एंट्र्या घेतल्यानंतर आपण काय तयार करायचो, त्याच्यात टोटल मारायचो, टोटल मारून लेजर बॅलन्स करायचो, बॅलन्स तयार व्हायचं. ही सिस्टम आता राहिली का? नाही. आता काय झालं, आपण एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, तर ऑटोमॅटिकली त्याचं लेजर तयार व्हायला लागलं, त्याचं ट्रायल तयार व्हायला लागलं. आपल्याला लगेच लक्षात यायला लागलं की आपल्याकडे किती पैसे आहे, किती पैसे कोणाचे द्यायचे आहे, आपल्याकडे माल किती प्रमाणात तयार झालेला आहे, आपण माल किती खरेदी केलेला आहे, म्हणजे अशा सगळ्या एंट्र्या अॅक्युरेसी, परफेक्ट आणि स्पीडली तयार व्हायला लागल्या. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे स्केलेबिलिटी. इट हॅज द फ्लेक्सिबिलिटी टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. काय व्हायला लागलं, स्केलेबिलिटी यायला लागलं की आपल्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपल्याला लक्षात यायला लागलं. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. आपल्याला लक्षात यायला लागलंय की आपण ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड करताना कुठून माल जमा केला पाहिजे, किती माल जमा केला पाहिजे, व आपल्याला कुठं व्यवसाय केला पाहिजे. इन्स्टंट रिपोर्टिंग. It can generate a quality report in real time because of high speed and accuracy. Instant report. Instant म्हणजे लगेच आपण एंट्री केली की आपल्याला त्याचा रिपोर्ट भेटायला लागला. का? स्पीड जास्त आहे आणि अॅक्युरेसी आहे, त्याच्यामुळे आपल्या चुका होण्याच्या चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सिक्युरिटी. Secure data and information can be kept confidential as compared to the traditional accounting system.
याच्यात काय व्हायला लागलं, आपल्याला सिक्युरिटी भेटायला लागली. का? कारण आपण जे तयार केलेला माहिती आहे, आपल्याला कोणती माहिती द्यायची, कोणती माहिती तयार करायची, हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण कुठं माल खरेदी केला, काय झाला, किंवा काही गोष्टी अशा असतात व्यवसायात त्या लोकांना सांगायच्या नसतात, पण आपल्याला माहित असल्या पाहिजे. तर आपल्याला या अकाउंटिंग मध्ये त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. क्विक डिसिजन मेकिंग. दिस सिस्टीम जनरेट रियल टाइम कंप्रेसिव्ह मिस रिपोर्ट अँड ensure access to complete the critical information instantly. क्विक डिसिजन मेकिंग म्हणजे काय, की एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्याला व्यवसायाच्या सगळ्या एंट्री असल्यामुळं, त्या टायमाला आपल्याला सगळा रिपोर्ट भेटत असल्यामुळं, व आपल्याला काय डिसिजन घ्यायचं हे आपल्याला समजत असल्यामुळं अकाउंटिंगचा फायदा काय व्हायला लागला, की आपल्याला क्विक डिसिजन मेकिंग घेता यायला लागली. क्विक डिसिजन मेकिंग म्हणजे काय, लवकर निर्णय घेणे. लवकर निर्णय घेता येऊ लागला. त्यांच्यानंतर मुद्दा आहे रिलायबिलिटी. इट ग्रेटेस्ट द रिपोर्ट विथ कन्सिस्टन्सी अँड अॅक्युरेसी. मिनिमायझेशन ऑफ एरर्स मेक्स द सिस्टमॅटिक मॉरल रिलायबिलिटी. काय व्हायला लागलं, की हे रिपोर्ट केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल परिस्थिती समजायला लागली आणि कमीत कमी एरर्स म्हणजे चुका व्हायला लागल्या, आणि त्याच्यामुळे आपला व्यवसाय हा व्यवस्थित आपल्याला त्याची नोंद करता यायला लागली. रिलायबिलिटी म्हणजे सध्याची परिस्थिती. पुढचा मुद्दा घ्यायचा का आता, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? नाही सर. नाही सर. पुढचा मुद्दा आहे नीड फॉर कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. नीड म्हणजे गरज. गरज. कॅम्प्युटराइज्ड कम्प्युटर आपल्याला काय गरज आहे. राईट. याच्यामध्ये इट्स नीड एरियाज फ्रॉम द बेनिफिट्स ऑफ स्पीड. सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे, की याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी स्पीड भेटते. अॅक्युरेसी. अॅक्युरेसी म्हणजे काय, अचूकता. अचूकता भेटते. अँड लोअर कॉस्ट ऑफ हँडलिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. आणि खर्च काय होतो, कमी येतो व्यवसाय हँडलिंग करण्यासाठी, म्हणजे व्यवसायाचे जे व्यवहार आहे त्याच्या नोंदणी करण्यासाठी. ऑल्सो इट हॅज द कॅपेबिलिटी टू रेकॉर्ड अ लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. आणि याची कॅपॅसिटी एवढी आहे की किती ट्रान्झॅक्शन होऊ द्या, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, त्या सगळ्या व्यवहाराची नोंद करण्यात हे सिस्टीम खूप फायद्याची आहे. त्याला स्पीड पण आहे आणि अॅक्युरेसी म्हणजे अचूकता पण आहे. इट ऑलवेज क्विक अँड क्वालिटी रिपोर्ट. नेहमी काय होतं, क्विक म्हणजे फास्ट तयारी होती आणि क्वालिटी परफेक्ट रिपोर्ट आपल्याला भेटतो. बिकॉज ऑफ इट्स स्पीड अँड अॅक्युरेसी. का, त्याला स्पीड पण खूप आहे आणि अचूकता पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मॅन्युअली अकाउंटिंग सिस्टीम रिक्वायर्स लार्ज स्टोरेज टू कीप अकाउंटिंग रेकॉर्ड्स. पण जुनी जी पद्धत होती मॅन्युअली, म्हणजे हाताने जे लेखाकर्म केलं जायचं, त्या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टोरेज लागायचं, खूप मोठ्या प्रमाणात अकाउंटिंगचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी वेळ लागायचा. अँड व्हाउचर्स. व्हाउचर्स म्हणजे काय अर्थ होतो व्हाउचरचा? फंक्शन का F1 F2. काय व्हाउचर्स हे फंक्शन आहेत का F1 F2 चे? नाही. व्हाउचर म्हणजे नोंदी. म्हणजे काय, परचेज बुक, सेल्स बुक, आपण लोकांना बिल देत नाही का, त्याला म्हणायचं व्हाउचर. हा. व्हाउचर म्हणजे प्रत्येकाला जुन्या पद्धतीमध्ये व्हाउचर जपून ठेवा लागायचे. आपण किती तारखेला माल विकला, त्याच्याकडे किती उधारी बाकी आहे, त्याच्याकडे पैसे कधी भेटणार आहेत, आणि त्या तारखा नोंद करून त्या तारखेला बरोबर त्या माणसाला कॉल करावा लागायचा. पण अकाउंटिंग काय झालं, त्यांच्याकडे पैसे डेट आहे ते कॅम्प्युटरमध्ये डेट वाईज दाखवलं जातं. आपण सिस्टम ओपन केली की आपल्याला लक्षात येतं की 29 तारखेला कोणाकडून किती पैसे, 30 तारखेला, 1 तारखेला कोणाला माल विकायचा, 1 तारखेला माल कोणाकडून खरेदी करायचा. म्हणजे व्हाउचरच्या नोंदी ह्या जुन्या पद्धतीमध्ये खूप रिस्की होत्या, पण आता नवीन पद्धतीमध्ये त्याचा काही फायदा म्हणजे त्रास होत नाही, कारण कॅम्प्युटरमध्ये सगळ्या नोंदी केलेल्या असतात. द रिक्वायरमेंट ऑफ बुक्स अँड स्टेशनरी अँड बुक्स ऑफ अकाउंट अलॉंग विथ व्हाउचर्स. पहिले काय करावं लागायचं, की पुस्तकं खरेदी करायला लागायचे, मोठ्या प्रमाणात स्टेशनरी खरेदी करायला लागायचे,
स्टेशनरी खरेदी करत असताना वाउचर बुक वेगळं तयार करावं लागायचं, बिल बुक छापून घ्यावं लागायचं आणि त्याच्यावर नोंदी करावं लागायच्या. एक कॉपी त्याला द्यावं लागायची, एक कॉपी आपल्याकडे राहायची. पण आता या पद्धतीमध्ये कॅम्प्युटरमध्ये सगळा डाटा सेव्ह असतो. डॉक्युमेंट्स इज डिपेंड ऑन द व्हॅल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. डॉक्युमेंट इंडिपेंड म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट हे वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शननी जमा करावं लागायचं. देअर इज अ नीड टू रिड्यूस द पेपर वर्क. पण आता काय झाली, काय अशी गरज आहे काय की पेपर वर्क कमी करायचंय आणि रिड्यूस करायचं म्हणजे पेपर वर्कचं काम कमी करून आपल्याला कॅम्प्युटराइज काम सुरू करायचं. आणि डिस्पेन्सिव विथ अ लार्ज व्हॅल्यूम ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. मोठ्या प्रमाणात बुकही मेंटेन करायची गरज नाही. दिस कॅन बी अचीव वर्किंग विथ द हेल्प ऑफ कॅम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. का? कारण की कॅम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम जर वापर केला तर काय होतं की आपल्याला लोकांची हेल्प होती. आलं लक्षात? सर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅम्प्युटर अकाउंटिंग. ऍडव्हान्टेजेस म्हणजे कॅम्प्युटर अकाउंटिंगचे कोणते आहेत? त्यामध्ये बेटर क्वालिटी वर्क. द अकाउंट्स प्रिपेअर्ड with the use of computerized accounting system are usually uniform, neat, accurate and more legible than a manual job. काय व्हायला लागलं? बेटर क्वालिटी वर्क म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम केलं चाललं. त्याचबरोबर अकाउंटिंग सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायला लागला. नीड चांगल्या प्रकारे व्हायला लागला. ॲक्युरेट म्हणजे चुका कमी व्हायला लागल्या. मोर लेजिबल आणि खूप मोठ्या जॉबलाही हे काम यायला लागलं. त्याचबरोबर लोअर कॉस्ट. कॅम्प्युटराइज इज अ रिलायबल अँड टाइम सेव्हिंग डिव्हाइस. कॅम्प्युटर अकाउंटिंगचा फायदा काय लागला की टाइम वाचायला लागला आणि सध्याच्या परिस्थितीत जरुरी. द व्हॅल्यू ऑफ जॉब हँडल्ड विथ द हेल्प ऑफ कॅम्प्युटरायझर सिस्टीम रिझल्ट इन इकॉनॉमी अँड लोअर ऑपरेटिंग कॉस्ट. याचा उपयोग केल्यामुळे काय लागला की मोठमोठे जॉब आपण हँडल करू लागलो. आपल्याला खर्चही कमी यायला लागला आणि खर्च कमी लागल्यामुळे आपला फायदा व्हायला. द ओव्हरऑल ऑपरेटिंग सिस्टीम इज लो इन ट्रॅडिशनल सिस्टीम. ट्रॅडिशनल सिस्टीम म्हणजे जुनी पद्धती ज्यात मॅन्युअली अकाउंटिंग केली जाते त्या अकाउंटिंग पेक्षा कॅम्प्युटर अकाउंट मध्ये खूप कमी प्रमाणात खर्च लागायला लागला. इम्प्रोव्हाइज इफिशियन्सी. दिस सिस्टम इज मोर efficient in comparison to the transaction system. The computer makes sure speed and accuracy in preparing the records and accounts and those increasing the efficiency of employees. याच्यामुळे काय लागलं की वर्करची काम करणारे वर्कर आहे त्यांची कार्यक्षमता वाढायला लागली, स्पीड यायला लागली, चुका कमी व्हायला लागल्या आणि रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन व्यवस्थित पार पडायला. हा एक त्याचा फायदा आहे. त्याचबरोबर फॅसिलिटेट and better control. From the management point of view, there is a greater control possible and more information may be available with the use of computer in accounting. It's ensure efficient performance in accounting record. काय व्हायला लागलं? फॅसिलिटी चांगली भेटायला लागली. फॅसिलिटी चांगली भेटल्यामुळे आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावं लागलं, कंट्रोलिंग करता यायला लागलं आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन आपल्याला जमा करता यायला लागलं. Greater accuracy. Computerized accounting makes sure accuracy in accounting record and systems statements. It prevents clerical errors and omission in record. काय लागलं? ग्रेटर अॅक्युरेसी म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला नोंदी करता यायला लागल्या आणि त्याचा फायदा असा व्हायला लागला की आपला अकाउंटचे जे ट्रान्झॅक्शन आहे किंवा व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन आहे याच्या मोठ्या प्रमाणात नोंदी तयार करता येणार. रिलायबल monotony. Computerized accounting reduce the monotony of doing repetitive accounting jobs which are tiresome and time consuming. काय व्हायला लागलं? या अकाउंटिंग मुळे काय व्हायला लागलं? आपला टाइम वाचायला लागला. टाइम वाचल्यामुळे काय व्हायला लागलं? आपण जास्तीत जास्त लोकांचे अकाउंटिंगचे काम करू लागलो. फॅसिलिटी standardization. Computerized accounting provides standardization of accounting routines and procedure. Therefore, it ensures standardized in the accounting record. काय व्हायला लागलं की अकाउंटिंग रेकॉर्डचे
आपण स्टँडर्ड मेंटेन करायला लागलो आणि जे स्टँडर्ड बनवून दिलंय ती फॅसिलिटी आपल्याला याच्यामध्ये वापरता यायला लागली. म्हणजे इतके फायदे कॅम्प्युटर अकाउंटिंगमुळे आपल्याला होत आहेत. मिनिमाइज मॅथमॅटिकल एरर्स. मॅथमॅटिकल एरर्स म्हणजे काय, की ज्या गणिती चुका आहेत त्या गणिती चुका आपल्याला कमी व्हायला लागल्या. त्यामध्ये while doing mathematical work with computers, errors are theoretical eliminates unless the data is entire improved in the system. काय लागलं, जर मॅथमॅटिक काही चुका झाल्या तर आपल्याला त्या चुका न करता लगेच त्याच्यात बदल करावा लागला. जुन्या पद्धतीमध्ये कसं होतं, काही चूक झाली की त्या पानाला आपल्याला कट करावं लागायचं पेनाने आणि परत नोंद करावं लागायची. कॅम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये तसं करता येत नाही. का, चूक झाली की आपण ते सिलेक्ट करून डिलीट मारतो. डिलीट मारला कोणाला कळतं का चूक झाली म्हणून? लक्षात येतं का कॅम्प्युटर मध्ये काही चूक झाली तर? समजा तुम्ही एखादी लाईन वहीमध्ये लिहायला लागले, 3 आणि 2 5, वहीमध्ये लिहिताना चुकून 6 झाले, तर तुम्ही काय करणार, वहीमध्ये कट करणार आणि 6 लिहिणार. पण चेक करणाऱ्या लक्षात येतं ना ती चूक झाली तुमच्याकडून, आहे का नाही? कळते का नाही? हो का ते? हा, पण कॅम्प्युटर मध्ये जर झाली तर आपण काय करतो, डिलीट करतो, परत लिहितो. परत कोणी पाहिलं कळतं का? नाही. म्हणजे हा एक त्याच्यातला मोठा फायदा आहे कॅम्प्युटर अकाउंटिंग मध्ये. म्हणजे एवढे आज आपण फायदे पाहिले. आता उद्या राहिलेला आपण बाकीचं कम्प्लीट